वेणुपम कायमिमं विदित्वा मरीचिधम्मं अभिसंबोधानो छेत्वान मारस्स पपुप्फकानी अद्दस्नं मच्चुरासगच्छे. साधक याचा अर्थ इतका सुंदर आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला शरीराच्या क्षणभंगूर आणि सारहीन स्वभावाची खरी ओळख होते तेव्हा ती व्यक्ती मोहाच्या आणि आसक्तीच्या सर्व बंधनातून स्वतःला सोडवते. आणि असं केल्याने ती जन्ममृत्यूच्या चक्रातून म्हणजेच मृत्यूच्या राजाच्या नजरेतून कायमची सुटते. आता यातला एक शब्द खूप महत्वाचा आहे, मरीची धम्मम. मरीची म्हणजे मृगजळ आणि धम्मम म्हणजे स्वभाव किंवा नियम. याचा अर्थ फक्त मृगजळासारखं असा नाही, तर ज्याचा स्वभावच मुळात मृगजळाचा आहे असा आहे. ही केवळ एक तुलना नाही, तर वास्तवाच्या मूळ स्वरूपाचंच वर्णन आहे. आणि दुसरा शब्दसमूह आहे मारस्स पपुफ्फकानी, म्हणजे माराची फुलं. आता ही काही बागेतली फुलं नाहीत बरं का. पाली साहित्यात मार हे मृत्यू आणि मोहाचं प्रतीक मानलं गेलंय. आणि त्याची फुलं म्हणजे आपल्या आयुष्यातल्या त्या सगळ्या आकर्षक गोष्टी ज्या आपल्याला आसक्तीच्या जाळ्यात अडकवून ठेवतात. या फुलांना तोडणं म्हणजे त्या आसक्तीच्या मुळावरच घाव घालणं.